मराठी चैप्टर 6 चूड़ी वाला बहुत ही अच्छा चैप्टर है, लेकिन अब आदत रहती है यहाँ पे भी एक हस्बैंड वाइफ है, बीबी जो है चिढ़ जाती है ज़्यादा, क्यों हस्बैंड लोगों का भलाई करने जाता है तो बीबी को अच्छा नहीं लगता। थोड़ा ठीक है करो भलाई, लेकिन परिवार का भी ध्यान रखो थोड़ा उसके लिए। चलो अब्बा जान आज मत जाओ ना तपोवन को। तपोवन क्या है? एक पर्टिकुलर संस्था है जहाँ पे यहाँ पे ये जो कैरेक्टर है वो पर्टिकुलर दिन में, फेस्टिवल के दिन वो तपोवन में जाता है। तपोवन में क्या है, गर्ल्स और लेडीज़ लोग रहती है, जो हम कहते हैं ना अनाथ या ऐसे कोई ऐसे है, जो एक संस्था है, वहाँ पे ये चूड़ी और सब बेचने जाता है पर्टिकुलर फेस्टिवल के दिन। तो यहाँ पे उसका लड़का जो कैरेक्टर है वो बोल रहा है कि अब्बा जान आज मत जाओ तपोवन को। क्यों बेटे? जाने दे अनवर। लड़के का नाम क्या है? अनवर है। कौन बोल रहा है? उसकी वाइफ बोल रही है। देखो काही बोलून फायदा आहे का, यानी कुछ बोल के फ़ायदा है क्या? आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच याने फेस्टिवल का दिन, सणचा दिवस, फेस्टिवल का दिन है। एवढे काय आहेत या तपोवनात, कोण जाने, यानी इतना क्या है तपोवन में। अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली, यानी अपने बच्चे को समझाते हुए थोड़े गुस्से में बोल रही कि जाने दे तेरे पिता को, उसको तो वही जाना है। मी लवकर येईन बेटा। आपल्या वडिलांचे हे बोलणं ऐकून अनवर खेळायला निघून गेला, यानी वो जो कैरेक्टर है वो बोला कि मैं जल्दी आ जाऊंगा। आज संक्रांत यानी एक फेस्टिवल है इंद्र भगवान का, उसमें भी त्यात मंगलवार, जैसे हम कहते हैं ना गणपति संकष्टी और मंगलवार आता है तो बहुत बड़ा महत्व मानते हैं, वैसे ही ये जो फेस्टिवल है संक्रांत, उसमें मंगलवार कितीतरी बायका बंगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील, यानी बहुत सी लेडीज़, ये मेला लगता है मोस्टली ऐसे फेस्टिवल के टाइम, तो बंगड़ी लेने और वो सब लेने के लिए मेले में देवी के दर्शन में आती है। आणि आपली दुकान बंद और उनकी दुकान बंद क्यों? क्योंकि उस दिन वो तपोवन में जाता है बंदा। इसके लिए रघु भैयाचा धंदा तेजीत चालणार आज, यानी रघु भैया यानी उसके बाजू वाले की दुकान बहुत तेजी में चलेगी आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघु भैयाच्या घरात आणि तुम्ही जाऊन बसत या तपोवनात। यानी कह रहे कि रघु भैया की दुकान अच्छी चलेगी, दूसरे ही दिन उसके घर पे कुछ नया सामान आएगा और हमारी दुकान बंद, तुम जाओ तपोवन में। शन्नू चुप बैठ अभी, यानी अब्दुल बोल रहा है, कौन जो कैरेक्टर है अब्दुल, वो अपनी वाइफ को बोल रहा है चुप बैठ अभी। एका हातात बंगड्याची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चप्पल सरकल्या। हे बघा रस्त्याने कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून, धंद्यावर परिणाम होतो त्याचा, समझलं? यानी उसकी वाइफ कह रही है कि कोई रास्ते में मिलेंगे तो बोलना मत तपोवन जा रहा हूँ, बोला धंधे में असर होएगा। क्यों? लोग कहेंगे ना कि इतना धंधे का टाइम है और वो तपोवन में जा रहा है फ्री में बांटने करने, तो इसके लिए बोला कि धंधे में असर होगा, लोग कहेंगे कि इसको धंधे की पड़ी नहीं है। वैसे अब्दुलने एक बार त्याच्याकडे बघितले, यानी अब्दुलने एक बार देखा उसकी तरफ। तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता, यानी उसके चेहरे का जो गुस्सा था वो दिख रहा था, पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आला नाही तर कीव आली। कीव यानी दया, उसे उस पर दया आई। अब्दुल बस स्टॉपवर आला। अनेक ठिकाणी उसवलेली स्वेटर म्हणून थंडी चांगलीच जाणवत होती। उसवलेली है यानी अभी जो स्टिचेस रहती है स्वेटर की वो ढीली हो गई थी, लूज़, यानी सिलाई निकल गई थी, इसके लिए ठंडी लग रही थी। बस आली। बंगड्याची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला, यानी अब्दुल बस में बैठा। गादी खिडकीजवळ बसला, अगदी खिडकीजवळ बसला। पेटी अलगड उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली। अलगड यानी सॉफ्टली, हल्के से पेटी उठा के उसने मांडी पे ऊपर, थाइस के ऊपर रखी। गर्दीत कुनाचा धक्का लागला तर, यानी गर्दी में किसी का धक्का लगा तो क्या होगा, बंगड़ी टूट जाएगी, कांच की रहती है। लाल, हिरव्या, निळ्या रंगबिरंगी बंगड्याकडे मोठ्या कौतुकाने त्याने बघितले। कौतुक यानी एकदम आश्चर्य से, नवल से उसने देख रहा था। बस शुरू होताच थंगार वाऱ्याचा होत अधिकच त्रासदायक वाटू लागला। झोत यानी वेव ऑफ एयर, हवा का लहर ज़्यादा तकलीफ दे रही थी, ठंडी लग रही थी।
अब्दुलने मफलर कानाला घट लपेटून घेतला. जिल्हा अधिकारी कचेरीजवळ पाउन बस रिकामी झाली. पाउन याने 3/4, पौना बस वहीं पे खाली हो गया. तपोवनकडे कौन जातो कशाला, यानी तपोवन में कौन जाता है. जेमतेम 5-6 उतारू राहिले बसमध्ये, यानी मुश्किल से 5 से 6 ट्रॅव्हलर्स बचे थे बस में. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले. यानी तपोवन का ऊपर जो पॉइंट रहता है, सीलिंग पॉइंट, जो गोल कमानीकार आहे, वहाँ लक्ष गया. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे त्याच्यावरली वेल, यानी वहाँ क्लाइंबर ट्री था, वेल ट्री थी. तो कह रहे कि लास्ट 6 महीने से कितनी बढ़ गई वो ट्री. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होते, यानी लास्ट टाइम 6 महीने पहले आया तब तो मुश्किल से 1 हात की थी. अब्दुल गेटजवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. गलका याने ओरडा, चिल्लाना शुरू किया. जैसे कोई आता है तो हम कैसे कहते हैं आया आया आया, वैसे वहाँ वो बंगड़ी वाला आया तो सब चिल्लाने लगे, चूड़ी वाला आया, चूड़ी वाला आया, चूड़ी वाला आला, चूड़ी वाला आला. आंबाच्या झाडाखाली असलेल्या चौतरियावर अब्दुल बसला. चौतरिया याने ओटा, जो ओटा रहता है, ओटे के ऊपर बैठा. आणि श्रनातच सारा कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली. याने और सब आजूबाजू सब काम छोड़ के अब्दुल के आजूबाजू बैठ गए. त्या लाल रंगाच्या माला, त्या हिरव्या माला, चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला, मागच्या वेळी मी सांगितलं होतं. अब्दुलच्या आजूबाजूला गर्दीच गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला. याने सब गोंधळ, याने मेरे को लाल दो, मेरा पीला दो, हरा दो, ऐसे चिल्लाना चालू हो गया. प्रत्येकीला प्रथम बंगड़ियाँ भरण्याच्या होता, यानी सबको पहले पहले चाहिए था. अब्दुल एकीकाच्या हातात बंगड़ियाँ भरू लागला. यानी हर एक लेडीज़ के हाथ में बंगड़े डाल के पहनाने लगा. त्याने हव्या तसा, यानी जिसको जैसा चाहिए था वैसा, त्यांच्या मनपसंद. त्यांना बंगड़ियाँ भरणं म्हणजे एक दिव्यज यानी एक कसौटी का काम रहता है. देखो, बंगड़ी पहनाना सबके बस की बात नहीं है, और उसमें भी मैन का तो बिल्कुल काम नहीं है बंगड़ी पहनाना. वो कलाई रहती हो, लेडीज़ लोग अपने हिसाब से ऐसे पहनती है, लेकिन हम पहनाने जाएंगे तो 1-2 झापटी लगेगी. ये लगा ना, वो लगा ना, गाली सुननी पड़ती है. तो कभी छूना मत भविष्य में. पण अब्दुल ती कला साधली होती, यानी अब्दुल को कला अच्छी ते आती थी. बंगड्या भरल्यानंतरच्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद अब्दुल्ला लाख मोलाचा वाटते. यानी बंगड़ी पहनाने के बाद उनके चेहरे पे जो हंसी थी, खुशी थी, वो लाखों रुपए की थी. 2-3 तास बंगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस, यानी पूरे तपोवन में एक आनंद का दिन था वो. आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनीतील स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूत सारखा वाटते. यानी अब्दुल जो था तपोवन की स्त्री और लेडीज़ लोग के लिए एक देवदूत समान था, भगवान समान था. क्यों, उसके आते ही हर एक के ज़िंदगी में खुशी आ गई थी. वर्षातून 2दा, यानी साल में 2 बार आता है. देखो, कभी संक्रांति आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याला आतुरतेने वाट पाहत, यानी आतुरते से उसकी राह देखती है. आणि अब्दुल्लाही तो आनंद बघून विलक्षण समाधान लाभे, यानी उसको भी एक अलग ही फीलिंग होता था. असेच काही दिवस गेले. एक दिवस रघु भैया आला, यानी रघु भैया आया, बाजू की दुकानवाला आया. त्याच्या हाती पोस्टमैन ने दिलेले पत्र होते, यानी पोस्टमैन ने एक लेटर दिया था, वो देने आया था. अब्दुल मियाँ, तपोवन से चिट्ठी आई है आपको, दिखाओ. अरे पण चिट्ठी मराठीतून आहे, यानी चिट्ठी मराठी में है. मग वाचून दाखव ना तूच, यानी तू ही पढ़ के बता. रघु भैयाने चिट्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूप आनंद झाला. मजकूर यानी इन्फॉर्मेशन, चिट्ठी में जो इन्फॉर्मेशन थी वो पढ़ के सब खुश हो गए. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता. यानी तपोवन में जो प्रोग्राम फंक्शन होने वाला था, उसमें अब्दुल का सन्मान होने वाला था. आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजी साहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते. दाजी साहेब यानी तपोवन के जो चेयरमैन होंगे, वो हेड होंगे. वो 2 दिवसांनीच सत्कार समारंभ होता, यानी 2 दिन में ही था. कधी लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. यानी कभी उसका ऐसे सम्मान का सोचा नहीं था, और ऐसे सम्मान होने वाला था, तो बहुत बड़ी बात थी. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता, यानी वही खुशी में था. पुन्हा तो स्वतःला विचारत होता
सत्कार करने एवढे मी काय केलं आहे तपोवनसाठी. यानी वो खुद सोच रहा था मैंने क्या ऐसा बड़ा काम किया है जो मेरा सत्कार हो रहा है. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यावर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. यानी स्टेज के सामने जो VIP मेंबर्स थे वहाँ लोग बैठे थे. अब्दुल्ला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला. यानी अब्दुल को उनके साथ बैठने में थोड़ा संकोच हो रहा था. तो तसाच उभा राहिला. यानी वो वहीं पे खड़ा रहा. तेवढ्यात खुद दाजी साहेबांनी त्याच्या बोलवून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले. यानी तभी दाजी साहेब आया और उसको फ्रंट की कुर्सी में बैठाया वहाँ पे. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात सुरुवात झाली. सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजी साहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षाच्या वृद्धाच्या ठाटपणा. यानी वो दाजी साहब की उम्र कितनी थी? 84 वर्ष यानी 84 ईयर्स. 84 साल की उम्र में इतना ठाटपणा. यानी एकदम स्ट्रेट खड़े थे. उच्च सरसरित देह यष्टि यानी एकदम देह उनकी बॉडी एकदम फिट थी. तेज पुंज चेहरा यानी चेहरे पे चमक थी. गौरवर्ण पांढरे स्वच्छ धोतर यानी एकदम व्हाईट कलर की धोतर. त्यावर बंद गडियाचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. फेटा याने पगडी. या वयातही आवाजाला खणखणीतपणा आणि बोलण्यात एट यामुळे अब्दुल भरावून बघत राहिला. खणखणीत याने लाउड एंड क्लियर. ये 84 ईयर्स की उम्र में इतना लाउड और क्लियर बोलते थे वो. आणि बोलण्यात एट याने एकदम स्मार्ट अपीयरेंस था कि वो देखते ही रह गया. दाजी साहेब बोलत होते. रामाने सेतबंधन केले. राम यानी राम भगवान ने. सेतबंधन यानी ब्रिज. राम भगवान ने ब्रिज बनाया था लंका जाने के लिए. पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. हातभार यानी मदत. बहुत लोगों की मदत हुई. अगदी लहानशी खार पण तिने सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. खार यानी स्क्विरल होता है ना, तो स्क्विरल इतनी छोटी है फिर भी उसने मदत की. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभल्या आहेत. सुदैव याने लकीली मिले हैं. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बंगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता तेव्हा अनेक बंगडीवाल्यांना भेटून इथे येण्याबद्दल विनंती केली. यानी बहुत से बंगड़ी वालों को मिलने उधर आने के लिए विनंती की थी दाजी साहेब ने, लेकिन कोई आने को तयार नहीं था. पण कोणी माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. अब्दुल मियाने मात्र स्वतःहून इथे येण्याचे आश्वासन दिले आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियाँ इथे येतात. यानी दाजी साहब बोल रहे थे कि अब्दुल मियाँ खुद सामने से आए और हर साल 10 साल से वो आ रहे बिना कुछ संकोच और बिना कुछ ॲब्सेंटी के. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. भगिनी यानी सिस्टर्स, बहन लोग. जो वहाँ बहन लोग जो रहती है उनके जीवन में आनंद का बारिश करते हैं. वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबद्दलची अपेक्षा न करता. मोबद्दल यानी कोई पैसे की ऐसे कोई इनकम की अपेक्षा न करते हुए अब्दुल मियाँ न बोलवता दरवर्षी येतात. तपोवनातील स्त्रिया मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले असतात. अब्दुल मियाँचे समाजकार्य ही मानव सेवा खरोखर फार फार मोटी है. यानी अब्दुल की ये समाज सेवा जो कल्याण कर रहा है लोगों का वो बहुत बड़ी है. इसके लिए उनका सम्मान हो रहा है. अनमोल आहे आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्यास ठरवलं आहे. यानी अनमोल है इनके लिए, इसके लिए उनका सम्मान करने का सोचा है. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियाँने इथे येऊन करावा. यानी अब्दुल मियाँ ने वहाँ आके स्वीकार ये सन्मान स्वीकार वहाँ आके करना. अब्दुल स्टेजवर चढला. दाजी साहेबांची फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदानी त्याला दिली. यानी दाजी साहेबों ने गुलदस्ता दिया और वहाँ के लोगों ने जो बहन लोग ने एक फुलदानी यानी फ्लावर पॉट बनाया था वो दिया. टाळ्यांचा कडकडाट झाला. अब्दुल अतिशय भरावून गेला. यानी अब्दुल एकदम खुशी से रोने लगा. त्याने चटकन दाजी साहेबांच्या पायांना स्पर्श केला. बराच उशीर झाला होता. यानी उसने वहीं पे दाजी साहेब के चरण स्पर्श किए. अब लेट हो रहा था. अमरावतीतून आलेली निमंत्रित मंडळी मोटरेतून जाणार होते. यानी अमरावती से लोग आए थे, वो जा रहे थे वापस. दाजी साहेबांनी अब्दुलला त्यात बसवलं. यानी दाजी साहेब ने
अब्दुल को वही गाडी में बैठाया. मोटर धावत होती. अब्दुल विचार करत होता. आज शन्नू आणायला हवे होते, यानी आज शन्नू को लाने की ज़रूरत थी. किस तरह सम्मान हुआ तो शन्नू भी खुश हो जाती. हमेशा वो चिढ़ती है ना कि क्या रखा है तपोवन में, क्यों जाते हो, क्या करते हो. तो आज वो आती तो उसको पता चलता. तिचा गुस्सा तरी कमी झाला असता, यानी उसका गुस्सा भी थोड़ा कम हो जाता. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता, यानी आकाश में चंद्र हंस रहा था. आकाश मेघ रहित निडिया नितळाईने नटले होते, यानी आकाश एकदम मेघ रहित. मेघ रहित यानी बिना क्लाउड्स के, मेघ यानी क्लाउड, रहित यानी विदाउट क्लाउड्स के, एकदम नितळाईने नटले होते. नितळाई यानी क्लियर, एकदम क्लियर थी आकाश. वातावरण अंतबाह्य प्रसन्न वाटत होते. अंतबाह्य यानी पूरा वातावरण संपूर्ण एकदम हॅपी था. अंबादेवीच्या चौकात मोटर थांबली. अब्दुल खाली उतरला, घरी आला. अब्दुल येताच शन्नू उठली, यानी अब्दुल के आते शन्नू खड़ी हो गई. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुल समोर ठेवली. वांग्या यानी ब्रिंजॉल. अब्दुल ने थाली में चपाती और बैंगन की भाजी रख के वहाँ रख दी. अब्दुल एखाद्या अपराधासारखा मान खाली घालून जेवू लागला. यानी अब्दुल, अब जब वाइफ गुस्से रहती है तो क्या होता है, चुपचाप वो अब्दुल सिर झुका के खाने लगा. बोला आज माहौल सही नहीं लग रहा है, क्यों टेंशन लेने का. सबको अपने अपने पापा की याद आ गई. पापा भी ऐसे ही करते हैं जब माहौल ख़राब रहता है घर का. तो ना ध्रुवी, तू नहीं खाएगी. अब्दुल ने उसकी वाइफ को पूछा, तू नहीं खाएगी. नहीं, जी नहीं चाहता खाने को. बोले कि नहीं, मेरा मन नहीं है. अनवर जेवला. अनवर यानी उसका लड़का खाया. जेवला पण खिमियासाठी हात धरून बसलो होता. खिमिया यानी जो राइस को बॉईल करके कुछ बनाते हैं, मेरे ख्याल से खीरा दूध डाल के जो बनाते हैं वो खिमिया होता है शायद. तो अब्दुलच्या हातात घास हातातच जायला, यानी अब वो खाने का निवाला ले रहा है तभी उसकी वाइफ टोकती रहती है. अब्दुल को ये खाना था, नहीं खाने दिया, ये नहीं था, वो नहीं था. जब खाने बैठते हैं तभी होता है, तो उसका निवाला हाथ में ही रह गया. एकाएक जेवण्यावरची इच्छा मरून गेली, यानी उसकी खाने की इच्छा मर गई. तोंडात घास गोडू लागला, यानी गोडू यानी मिक्स करने लगा. कितीदा सांगितलं आहे धंदा सोडून दूसरा धंदा सुरू कर आपण, यानी उसकी वाइफ हमेशा कहती है कि कितनी बार बोला है धंदा ये छोड़ के दूसरा धंदा करो, लेकिन शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही, यानी आगे का सुना ही नहीं, क्योंकि हमेशा का डायलॉग था उसका. तो इसके लिए वो खड़ा हो गया वहीं से सीधा. तो चटकन उठला, हाथ धोऊन अनवरच्या शेजारीत येऊन पडला, यानी हाथ धो के अनवर के बाजू में लेट गया. शन्नूचे बोलणे त्यातला शब्द त्याला पाठ होता. कितीदा तरी तेच बोलू झाले होते, यानी कितनी बार सेम वो साइकिल वो रिपीट होती थी उसकी. नवीन धंदा, नवीन धंदा. भांडवल नको, कुठून आणणार भांडवल, यानी कॅपिटल. कॅपिटल नाही, कहाँ से लाऊं. तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोला, यानी थोडे जोर से और शन्नू सुन सके वैसे वो बोला. पण भांडवलपेक्षाही त्याला अब्बाजानपासून चालत आलेल्या बंगल्याचा धंदा सोडवत नव्हता. यानी कैपिटल तो दूसरी बात है, लेकिन उसके पिताजी का ये धंधा था, उसको वो छोड़ना नहीं था. नवरात्र संपले होते, त्यात धंदा चांगला झाला, यानी नवरात्रि भी ख़त्म हो गया, उसमें धंधा भी अच्छा हुआ. लोग आता दिवाळीच्या तयारी करू लागले होते. लोग दिवाळी की तयारी करने लगे थे. रघु भैया ने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते, यानी रघु भैया ने दुकान को रंगने का काम किया था. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास दिसत होता, यानी उसका चेहरा एकदम उदास था. रघु भैया ने त्याला आवाज़ दिला, यानी रघु भैया ने उसको आवाज़ दी. क्यों आज दुकान नहीं खोलता, यानी आज दुकान नहीं खोलना. नाही रघु भैया, हे तपोवन आता दाजी साहेबांचे हात राहिले नाही, यानी तपोवन कौन पहले चला रहा था, दाजी साहेब चला रहे थे, लेकिन अभी वो दाजी साहेब के अंडर में नहीं है. हे काढले तेव्हापासून मन नहीं लागत धंदा करायला, यानी वो सुना तब से मन नहीं लग रहा है. आता तपोवनाचा काय होईल रे रघु भैया, यानी वो रघु भैया को बोल रहा है कि अब तपोवन का क्या होगा. केवड़ी मोटी वसाहत, वसाहत यानी कॉलोनी रहती है वहाँ पे. किती रोगी, आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल. यानी कितने रोगी थे वहाँ, कुष्ठ रोग और ऐसे वैसे रोगी लेडीज़ लोग थी, तब कैसे उनकी ध्यान रखा जाएगा. आणि आयुष्याचा मोल देऊन तन मन धनाने फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेने दाजी साहेबांना काय वाटलं असेल बरं. यानी इतना एकदम ज़िंदगी भर उसको फलाया फुलाया एकदम तपोवन को, अभी छोड़ने की बारी आई तो कैसा फील होता होगा.
अब्दुल विल्सन हळवा झाला, याने एकदम बेचैन था. देवळात या पहरेकऱ्यांनी 2चे टोले दिले. देवळात याने मंदिर, पहरेकर याने सिक्योरिटी गार्ड, यानी कोई मंदिर के सिक्योरिटी गार्ड ने 2 बजने का ये डंका बजाया. शन्नू घोरत होती, याने एकदम एक गार्ड नींद में थी, सोई थी. अनवर गार्ड झोपला होता. अब्दुल उठला. अगदी हलकेच कोपऱ्यात बंगड्याच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एक एक वस्तू बाहर काढू लागले. यानी एक कोने में उसका बॉक्स पड़ा था, पेटी, उसमें से एक एक वस्तु वो बाहर निकाल रहा था. पाउडरचा डब्बा, रुमाल, रिबिन, पिन, सोनेरी बंगड्या, साधा बंगड्या, नायलॉनच्या बंगड्या. संक्रांतीला ये सारे तपोवनात नेणार होता, यानी संक्रांती को ये सब वहाँ लेके जाने वाला था. तिथे चुडीवाला म्हणून स्त्रिया, मुलीबाळी धावत धावत त्याच्याजवळ जमणार होत्या. काही काळ तरी सारे विसरून हसणार होते, आणि कुछ टाइम के लिए तो सब एकदम हंसने वाले थे. आणि त्यांचे हंसी बघून अब्दुल मनोमन सुखावणार होते, यानी उनकी हंसी देख के अब्दुल मनी मन खुश होने वाला था. पण आता सारे संपले होते, सब खत्म हो गया. स्वतःसाठी सारे जगतात, यानी खुद के लिए तो सब जगते हैं, पण दुसऱ्यासाठी जगण्यातले आनंद, लेकिन दूसरों के लिए जीने का आनंद, त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त 2दाच अब्दुल अनुभव है. यानी वो आनंद जो था वो कितना साल में 2 ही बार उसको मिलता था, 2 ही दिन. पण आता तेही मिळणार नव्हते, लेकिन अब वो आनंद भी नहीं मिलने वाला था. एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची जीवनाची एकाएक उडून गेली. यानी जैसे कपड़े का कोई रंग उड़ जाता है तो कैसे कपड़ा फीका दिखता है, वैसे ही उसकी ज़िंदगी का भी रंग उड़ गया. त्या साऱ्या वस्तूकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले. यानी ये सब चीज़ को देखते देखते अब्दुल की आंखों से आंसू आ गए. त्यात तपोवनाचा परिसर विरघळत होता. हळूहळू रात्र उतरनेला लागली होती, यानी उसे लग रहा था कि तपोवन का परिसर ही वो धीरे धीरे मेल्ट हो रहा है, और रात्र जो थी वो धीरे धीरे पास हो रही थी. और हमारा ये 6th चैप्टर यहीं पे ख़त्म होता है.